कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। तर राज्यभरात गणेशोत्सवाचं वातावरण असलं तरी आज राज्यातील दोन मोठ्या घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आज आंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंना मुंबईत आंदोलन करता येणार नाहीये असे आदेश हे मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत। मात्र काही झालं तरी मुंबईत गणपती घेऊन धडकणारच असा निर्धार जरांगेंनी केलाय। सकाळी 10 वाजता जरांगेंच्या आंदोलनाला सुरुवात होणार असून मराठा बांधव हे मोठ्या संख्येने आंतरवालीमध्ये दाखल झालेत। तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आज कुटुंबासह मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जाणार आहेत। सकाळी 10 ते 11च्या दरम्यान राज ठाकरेंच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती बाप्पा विराजमान होणार आहे आणि यानंतर 11:30 ते 12च्या सुमारास उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी जाणार असल्याची माहिती आहे। राज ठाकरेंनी नुकताच उद्धव ठाकरेंना फोन करून निमंत्रण देखील दिलेलं आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे देखील सायंकाळी राज ठाकरे यांच्या घरी गणपती दर्शनाला जाणार आहेत। बातमी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी दिलेल्या एल्गाराची आहे। मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत। आज सकाळी 10 वाजता मनोज जरांगे आंतरवली सराटीमधून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। 2 दिवसात आरक्षणाचा निर्णय घ्या अन्यथा सरकार उलथवून टाकू अशा निर्वाणीचा इशारा हा मराठा नेते जरांगेंनी दिलाय। आज संपूर्ण महाराष्ट्र बाप्पाच्या आगमनात व्यस्त असताना जरांगे मराठा बांधवांसह मुंबईकडे कूच करणार आहेत। 29 ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करायचा असा निर्धार हा जरांगेंनी केलाय। सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करून या विजयी सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन देखील जरांगे पाटलांनी केलेलं आहे। तर बीडमधील मस्साजोगच्या ग्रामस्थांसह दिवंगत सरपंच संतोष